नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. माध्यमिक विद्यालय काशीद या शाळेचा सशालेय क्रीडा स्पर्धा ह्या घेण्यात आलेल्या आहेत आणि या शाळेचे सगळे फोटोज माझ्याकडे आलेले आहेत. मी तिथे नसल्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही आहे. त्यामुळे फोटोच्या माध्यमातून मी आपल्याला या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देत आहे. शाळेसाठी शाळेचे अध्यक्ष विजयजी शिंदे, नंदकुमार काते, रमेश कासार, देवेकर सर सर्व आले होते. शाळेचे मुख्याध्यापक गंभे सर, रोटकर मॅडम, वळवे मॅडम सर्वजण त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी आपल्याला चिकणी शाळेचे सर सुद्धा आले होते. नंतर कार्यक्रमाचं स्वागत करण्यात आलं. प्रत्येकाला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आलं. रोटकर मॅडम करतात, नंदकुमार काते यांचं स्वागत, दिवेकर सरांचं स्वागत पंकज सर करत आहेत. त्यानंतर आपले अध्यक्ष जी शिंदे यांचं स्वागत देखील रोटकर मॅडम करत आहेत. रमेशजी कासार यांचं स्वागत वळवी मॅडम करत आहेत. नंदकुमार काते यांचं स्वागत देखील रोटकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काशीदच्या शिक्षिका यांचं स्वागत देखील रोटकर मॅडम यांनी केलेलं आहे. पुष्प देऊन करत आहेत. चिकणीचे सर आलेत, यांचे स्वागत रोटकर मॅडम यांनी केलेले आहे. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री गंभे सर करत आहेत. उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन झाले. त्यानंतर सगळे फोटोज आहेत माझ्याकडे अवेलेबल. त्यामुळे फोटोतून मी तुम्हाला आमच्या संपूर्ण या कार्यक्रमाची माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत आहे. काही कारणास्तव मी बाहेर होतो, त्यामुळे मला इथे यायला जमलं नाही. नंतर सरस्वती वंदन करून कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे. श्री गणेशाची प्रतिमेचं पूजन केलेलं आहे. त्यानंतर सरस्वतीचं पूजन केलेलं आहे. सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आपण पूजन करत आहोत. त्यानंतर सर्व शिक्षक वृंद देखील प्रतिमेला पूजन करत आहेत. तर मी या ठिकाणी असं नक्कीच आपल्याला एक व्हिडिओ छान तयार करता आली असती, पण आता फोटोच्या माध्यमातून आपण सगळ्या ह्या ज्या क्षणांना पुन्हा आपण उजळणी करून घेऊया की कशा प्रकारे आपल्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा हा पार पडलेला आहे. वळी मॅडमने देखील प्रतिमेला पूजन करून दर्शन घेतलेलं आहे. हा कार्यक्रम आपल्या शाळेच्या मैदानावर संपन्न होत आहे. नंतर सर्व ग्रुप लीडर होते. त्यामध्ये पहिले रिद्धी आलेली आहे. तिने सुद्धा आशीर्वाद घेतलेला आहे. कारण क्रीडा स्पर्धकांसाठी आपल्याला विद्येची आराध्य दैवत चातुर्याचा सुद्धा खेळ आहे हा. नंतर आयुष सुद्धा आलेला आहे. आयुषने देखील सरस्वती पूजन केलेलं आहे. नंतर ऋग्वेद कदम आलेला आहे, त्याने सुद्धा सरस्वती पूजन केलेलं आहे. देवीच्या फोटोला नमस्कार करून तो खेळामध्ये यश प्राप्त व्हावं असं मागत असावं. नंतर सोनिया सुद्धा तिने सुद्धा सरस्वतीचं पूजन केलेलं आहे. म्हणजे सर्व विद्यार्थी प्रतिनिधी जेवढे आहेत तेवढे सगळे या ठिकाणी आलेले आहेत. जे एक प्रकारचे ग्रुप लीडर आहेत, त्यांच्या ग्रुपचं ते नेतृत्व करत आहेत. सर्व शाळेचा फोटो विद्यार्थ्यांसकट तुम्हाला बघायला मिळेल. सगळे मुलं या ठिकाणी आलेली आहेत, उपस्थित आहेत. आता थोडंसं त्यांना मी बसवलेलं आहे, कारण थोडे रिलॅक्स झाले पाहिजेत ना, कारण पाहुण्यांचं भाषण वगैरे असणार आहे. त्यामुळे थोडेसे सगळे मुलं शांतचित्ताने सगळं ते ऐकत आहेत. नंतर आपण ग्राउंडचं पूजन केलेलं आहे आणि मैदानावर श्रीफळ वाढवून नंदकुमारजी काते यांच्या हस्ते श्रीफळ वाढून आपण कार्यक्रमाला एक प्रकारे सुरुवात केलेली आहे. म्हणजे औपचारिक उद्घाटन आपल्या कार्यक्रमाचं झालेलं आहे. कारण जोपर्यंत उद्घाटन होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करता येईल. त्याप्रमाणे एक औपचारिक उद्घाटन केलेलं आहे. आणि खो खो, कबड्डी, डॉजबॉल, लंगडी, त्यानंतर बघायला गेलात
तर असे मैदानी खेळ, त्यानंतर वैयक्तिक खेळ, 400 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, रिले असे बरेचसे खेळसुद्धा आपल्याला या 2 दिवसामध्ये खेळायला मिळतील, बघायला मिळतील. आणि हे सगळे खेळ काय असतात तर मुलांसाठी आवश्यक असतात. कारण सर्वांगीण विकास ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला यामध्ये खेळसुद्धा समाविष्ट होत असतात आणि त्याच्यासाठीच आपण दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्या शालेय स्तरावर केलेलं असतं. पावसाळी क्रीडा स्पर्धा ह्या तालुकास्तरीय असतात. त्यामध्ये फक्त शाळेतली नेमकीच मुलं जात असतात. पण ह्या क्रीडा स्पर्धांमुळे शाळेतील सर्व मुलांना सहभागी होता येतं. आता खो खो बोलल्यानंतर कबड्डी आहे, नंतर डॉजबॉल आहे, लंगडी आहे. हे बरेच सांघिक खेळ असल्यामुळे मुलांमध्ये सांघिक कौशल्यसुद्धा वाढीस लागतं आणि त्यासाठी हे खेळ म्हणजे शालेय जीवनामधला एक अविभाज्यच घटक आहे आणि त्याप्रकारे आपल्या शाळेमध्ये सुद्धा हे खेळ मोठ्या प्रमाणामध्ये आणि उत्साहात साजरे दरवर्षी केले जातात. त्याप्रमाणे ह्यावर्षी देखील ते साजरे करण्याचा प्रयत्न शाळेमध्ये आता सुरू आहे आणि करत आहोत. दरवर्षीप्रमाणे हा रस्ता असतो कारण मुलांचा सर्वांगीण शारीरिक विकास व्हायला पाहिजे असेल तर त्यासाठी हे खेळ आवश्यक असतात आणि त्यासाठी आम्ही हा खूप मोठा प्रयत्न करत असतो जेणेकरून त्यांच्यामध्ये एकोप्याचे वाढीस लागेल. कारण ज्या वेळेला मुलं सांघिक खेळतात त्यावेळेस संपूर्ण संघाचा ते विचार करतात, वैयक्तिक स्वतःचा विचार करत नाही. आता मुलांना आपण शपथ देत आहोत कारण ही क्रीडा स्पर्धा चांगले व्हायला पाहिजे त्यासाठी त्यांना शपथ द्यावी लागते. त्याप्रमाणे शपथ इयत्ता 8वीचे विद्यार्थी मुलांना देत आहे. कारण पंचांचं अंतर राखायला पाहिजे कारण त्यावेळेला चिडीची म्हणूनसुद्धा वाढीस लागू शकते. मग त्यासाठी त्यांना शपथ दिली जात आहे. संपूर्ण प्रसन्न असं वातावरण होतं. उद्घाटनाचा कार्यक्रम जवळजवळ संपूर्ण झालेला आहे आणि आता चालू आहे पाहुण्यांचं मनोगत. राजीव शाळा चिखणीचे सर मुलांना मार्गदर्शन करत आहेत. त्यानंतर सगळ्यांनाच ओढ असते ती म्हणजे अध्यक्ष भाषणाची. कारण अध्यक्ष भाषण झालं काही एकदा पण कार्यक्रम संपत आलेला असतो. त्याप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा एक भाषण करत आहेत. सर्व मुलांनी भाषणाचं म्हणजे ऐकलेलं आहे जेणेकरून त्यांच्या पुढच्या युगासाठी आयुष्यासाठी हे त्यांना मार्गदर्शन ठरेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आपली आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.